नमस्कार, जय महाराष्ट्र. खरंच मला आता ना जय महाराष्ट्र म्हणण्याची इच्छाच उरलेली नाही. कारण रोज माझ्या महाराष्ट्रात अशा काही घटना घडत चालल्या आहे आणि माझं म्हणजे ज्या पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणायचो ना, ह्या माहेरघरात म्हणजे पुण्यामध्ये अनेक खून, दरोडे, चोऱ्या, बलात्कार नाही का इतक्या अशा वाईट घटना घडत चालल्यात ना. त्यामुळं आता ज्या महाराष्ट्राबद्दल मला प्रेम, अभिमान खूप असं वाटायचं की ही माझी महाराष्ट्राची भूमी ना, माझ्या शिवछत्रपती महाराजांची आहे आणि इथे असं काही घडू नये. पण अक्षरशः दिवसेंदिवस इतक्या वाईट घटना घडत चालल्या आहेत ना. बाळा खा ना, खा तू खा. आपल्या समाजातील लोकांना मुख्य प्राणी नको आहेत, कोणीच नको आहेत. म्हणजे कसं समाज बनत चालला आणि समाजातील असे काही उच्चवर्णीय लोक आहेत ना, काही सगळेच नाही काही, की इतकी डेंजर आहेत की मी सांगू शकत नाहीत की ते किती त्रास देतात. इथं आलं ना की हिरोची इतकी आठवण येते ना की मी सांगू शकत नाही. माणूस इतका कसा निर्दय असू शकतो की स्वतःची मुलं आणि मुक्या प्राण्यांच्या मुलांना काहीच किंमत नाही, मग किंवा मुक्या जीवांना काहीच किंमत नाही. मनुष्य प्राणी इतका निर्दयी झाला आहे ना की त्याला आपल्या स्वतःच्या पुढे दुसरं काहीच दिसत नाही. त्याला पशु पक्षी प्राणी काहीच नको आहे आपल्या आवारामध्ये. कारण रोज इतकी निर्दयी लोक आहेत ना, मी पाहते ना की अक्षरशः की खरंच कधी कधी लाज वाटते की माणूस हा प्राणी जन्मालाच यायला नको हवा होता. समाजात फक्त आणि फक्त 10% लोक प्राण्यांवरती प्रेम करणारे आहेत. चला मी पण जाते. हे बघा छोटंसं पिल्लू इकडनं येते. ए हा तर डॉन आहे ना सगळ्यांच्यावरती. ये बाबू ये इकडे ये धर. हे घे हे बघ, हे घे बाबू. तुला देऊ म्हणून एक एक करके किती जण येत आहेत. अय्या बापरे. घे स्वीटी, किट्टू काय हे घे. एवढे जण आहेत आमच्याकडे प्राणी. बघा किती जण आहेत. इकडे या 2 मॅडम खात आहेत. काय हाय आमचा रजनीश. खूप धावत जोरात पळत आलेला पिल्लू. अरे खा ना, हे कावळे खाऊनच देत नाही त्यांना. खा बाळा. गेला हिरो. हा आमचा रामा, इतका सुंदर, गुड बॉय, स्मार्ट, स्वीट. आणि हा आमचा हिरो कुठं गेला. आमचा हिरो लागला पाणी प्यायला. ढोलू ये लवकर चल, धर नाही तर दुसरे येतील. चल ये लवकर, ये चल ये पटकन ढोलू. हाय आमचा ढोलू बॉय. ढोलू ये लवकर, कोण नाही तर घे खाऊन पटकन. ये ढोलू, पेपर वाऱ्याने चाललाय. अरे सर ये इकडे, घे पटकन घे. पेपर आहेत ना, हवा खूप असल्यामुळं पेपर वाऱ्याने जात आहेत. राम्या घे पटकन खाऊन. चला बाय. मी चांगलं काम करणं. चल ये बाबू, ये चल बाबू इकडे. श्यामा बघा ही पिल्लांची आई. श्यामा तू खाल्लंयस? नो आता. शामू तू खाल्लंय ना. हे आहे आमची करिश्मा, आहे बाबू. शामू काय हे घे. बाबू तू तुझं खाणार आहे. श्यामा काय. हे पिलू इकडे. थांब जरा 2 मिनटं थांब. पेपर तर टाकू देत ना. पेपर टाकू देत. गुड बॉय. चला भांडणं होतं आज वाचले भांडणापासून. कारण एक आजी बघा तिथं खायला घालत होती ना लेकरांना, तर आली होती भांडायला. खा हिरो, खाऊन घे. मी आज खायलाच देणार नाही तुम्हाला. कशाला ओरडतो मग माझ्यावरती? कशाला ओरडतोय पिल्लू? चला
हा इतका जोरात ओरडतो ना माझ्यावरती खूप. हे चला चिनी ये चाय. ब्राउनी वापस नहीं देने वाली मैं तुमको. ये ले लो. किती खातात तरी भांडत असतात बघा मा बेटी. ए ब्राउनी काय हां खाऊ देत ना त्याला. वेडायस का. हे बघा सगळे आली मंडळी खाली. सगळी मंडळी खाली आलेली आहेत. चला हे पिल्लू राहिले. हे पिल्लू दर ये कुठे होतास रे. चला ऐक मारलं लागले वाटायच्या कानाला. पिल्लं ना एका मेरीशी अशी भांडण करतात ना की पर लागच तर त्याच्या इथं रक्त आले यार. ब्रूस मागे सर. ए चल राणी सर वरती. मीरा राधा हे घे. मीरा ये खाली. मीरा खाली ये पटकन. खा खा पटपट पटपट. दंतू पण आलेला आहे बघा. सापडला दंतू. कारण काही दिवसापूर्वी तो त्या पलीकडच्या साईडला होता. काळू खूप त्रास द्यायचा नाही याला म्हणून. तर बरं झालं कारण मग मला याला खूप शोधावं लागतं. म्हातारा झाले बिचारा. काय करणार ना. लोक अजिबातच विचार करत नाही आहेत. बाय बबडू. काळू शेट काय या खाली ये लवकर चल. आला काळू. थांब तो खातो. ए त्याला त्रास द्यायचा नाही. इकडे इकडे सरा मागे. खावा. सगळ्यात जास्त खाद्य काळू आणि दंतूला असतं बघा. झालं बाबू अजून देऊ. आत्ता हे सगळेजण इथे बसले होते ह्या रस्त्याकडे बघत. हे रस्त्या अक्षरशः म्हणजे जे बोलतात ना लोक त्यांच्यासाठी खरंच मला बोलावं असं वाटतं की अहो इतक्या आतुरतेने आशेने ना वाट लावून डोळ्यांना म्हणजे इतके पाहत बसतात रस्त्याला बघा. या साईडला असे इकडे बघत बसतात की इकडनं मला कोणतरी येईल आणि खायला देईल. कारण टेकड्यांवरती काही हो खायला नाही हो. 24 तासातून एकदा यांना खायला देतो. इतके म्हणजे अपेक्षेने वाट पाहत बसतात ना की बाबा कोणतरी येईल आणि आम्हाला खायला देईल. चल आली. तर प्लीज कारण हे मुके प्राणी फक्त आणि फक्त माणसांच्याच भरोश्यावरती परमेश्वराने यांना जन्माला घातले. जर आपण दिलं तरच यांना खायला मिळेल. जर प्रत्येकाला जर कळलं ना तर खरंच आपल्या भारत देशातला एकही मुका प्राणी उपाशी राहणार नाही. चल बाळा चला 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 वरती तिकडे चल. आपल्याला मनाला वाटतं तेव्हा आपण खात असतो बघा. आणि ह्यांना आपण देईल तेव्हा हे खातात. आपण हा का विचार करत नाही की आपणही समाजाचं काही देणं लागतो. पण त्या समाजाला त्याची गरज नाही आहे. तर आपण ह्या मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करावं. काहीतरी करण्याची काहीच गरज नाही हो. थोडंसं खायला देते. तुम्हाला ताजे अन्न मागत नाही. तो घराच्या बाहेर पडलं घरात शिळी असलेली पोळे 1-2 बिस्किटचे पुडे त्यातच ते समाधानी असते. हे घे हे घे. अक्षरशः नाही एवढी भूक लागली होती. आज एवढा मोठा दिवस आहे हो. आपण का थोडा विचार करत नाही ना लोक. मला ते समजत नाही आहे. बाळा बाय.